आशिया खंडातील सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला आहे। मी सर्वांनाच साष्टांग दंडवत आणि जय हरी करतो। जय हरी। सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादानं व सरला बेटाचे महंत हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात संपन्न होणाऱ्या 177व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं मी सगळ्या भक्तांचं मनापासून स्वागत करतो। आणि आजच्या या अखंड हरिनाम सप्त्याला उपस्थित ज्यांचं खऱ्या अर्थाने प्रवचन मार्गदर्शन आपण किती दिवसापासून आहे? 7वा दिवस आहे। उद्या काला आहे, काल्याचं कीर्तन। आणि म्हणून आदरणीय परमपूज्य रामगिरी महाराज यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। इथं सर्वच उपस्थित आहेत। राजाभाऊ वाजे आहेत, हेमंत गोडसे आहेत, डॉक्टर सुजय विखे आहेत, आमदार आपले स्थानिक माणिकराव कोकाटे आहेत, रमेश बोरनारे, किशोर दराडे, काशीनाथ मेंगाळ, पांडुरंग धांगड, विजय करंजकर, मसरू महाराज, अक्षय महाराज भोसले, कलेक्टर, SP, सर्व मान्यवर आणि अध्यक्ष आपले शिवाजीराव तळेकर महाराज, त्यांचे सर्व सहकारी, या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे नाशिकच्या या पुण्यभूमीत अखंड हरिनामाचं जे काय वातावरण निर्माण झालंय आणि दर दिवशी लाखो भाविक इथे येतात। किती लोकांनी हजेरी लावली असेल आतापर्यंत? 20 लाख, 40 लाख। आता लाख म्हणजे बघा, आता आम्हाला सभा घ्यायची असेल, माणिकराव कोकाटे कुठे गेले? काय काय करावं लागतं नाही का? पण आता इथं बिन बोलवता लोक आपल्या खर्चाने अखंड हरिनाम सप्ताहाला येतात। हे सगळ्यात दिव्य आणि वेगळं आगळं वेगळं आहे आणि अद्भुत सगळं आहे। खरं म्हणजे हा वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये मी पाहतो, आपण सगळे पाहतो, आषाढीला, कार्तिकीला आणि दर महिन्याच्या एकादशीला। यावर्षी आषाढीला गेल्या वर्षापेक्षा दुप्पट लोक होते, काहीतरी 15 लाख लोक गेल्या वर्षी होते, या वर्षी 25 लाख लोक होते वारकरी। आणि ही ताकद जी आहे वारकरी संप्रदायाची या महाराष्ट्रामध्ये, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून गावागावात आणि तालुक्यामध्ये सगळीकडे समाज प्रबोधनाचं काम करत असते। खरं म्हणजे अनेक लोक, अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो, यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात। आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे, देवाचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, म्हणून तर एवढ्या उन्हामध्ये तुम्ही इकडे बसलेला आहात। आणि कडाक्याचं ऊन आहे, वरती काही नाही। खरं म्हणजे आमच्यावर मंडप आहे, तुमच्यावर मंडप नाही, तरी सुद्धा तिकडे
म्हणजे दुपारी तर ह्याच्यापेक्षा किती गर्दी होती, 4 पट गर्दी होती. आणि म्हणून इथं भक्तीचा भाव आहे आणि अखंड नामस्मरणाने वातावरणात देखील प्रसन्नता आहे. आणि म्हणूनच उन्हा तानाची, पावसाची, वाऱ्याची कोणी पर्वा न करता अशा प्रकारच्या संतांच्या प्रवचनाला, कीर्तनाला लोक आवर्जून हजर राहतात. मला आठवतंय आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब अखंड हरिनाम सप्ताह कधी चुकवत नव्हते. आम्ही त्यांच्या सोबत जायचो आणि ते म्हणायचे, माणसाच्या आयुष्यामध्ये हे सगळं नुसतं आपलं धावपळच असते. धकाधकीच्या आयुष्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून थोडा काळ होईना माणूस पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन तल्लीन होतो आणि म्हणून इथं गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे, सर्व वारकरी बंधू, भक्तगण आणि भक्तिपंथावर चालत असलेले सर्व टाळकरी, माळकरी या सगळ्यांना मी वंदन करतो. आणि त्याचबरोबर ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विठुरायाचं नमन करणाऱ्या भक्तामध्ये साक्षात विठ्ठलाचा अंश येतो असे आपले संत सांगून गेले. त्यामुळे अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व माझ्यासाठी साक्षात विठ्ठल स्वरूप आहात. आणि म्हणून मी आपलं दर्शन घ्यायला आलोय. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग, जनी मने बोला ज्ञानदेवा अभंग. आणि असं संत जनाबाई समस्त वारकरी बांधवांना सांगून गेल्यात. खरं म्हणजे आज सोन्याचा दिवस आहे. दृष्टी देखिले संतास, अवघा निरसला शिन, देखता संत चरण, आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे आले घरा. ही आपली परंपरा आहे. आणि म्हणूनच आज तीच भावना माझ्या भाविकांच्या मनात देखील दाटून आलेली आहे. संत सहवास आणि हरिनामाचा जप करत साऱ्या चिंता मिटतात, जगण्याची कोंडी सुटते, अनेक प्रश्न उलगडतात, अनेक प्रश्न सुटतात. आणि म्हणून मनाला उभारी आणि जगण्याची दिशा मिळाल्याची भावना अशा प्रकारच्या अखंड हरिनाम सप्ताहामधून मिळत असते. आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो. सर्वसामान्य गोरगरीब परिवारातला एक मुख्यमंत्री होतो. मला आठवतंय पंढरपूरला माझी आजी होती त्यावेळेस. आजी, माझे आई वडील मला घेऊन गेले होते पंढरपूरला. ती आठवण मला आली. दरवेळेला येते जेव्हा मी पंढरपूरला जातो. यावेळेस देखील महाराज, यावेळेस पण जेव्हा आषाढी आली 8 दिवस आधी मी गेलो. तिथली सगळी व्यवस्था पाहिली. कारण हे पांडुरंगाचे वारकरी यांची कुठेही गैरसोय होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळाव्या, तिथं स्वच्छता असावी, पिण्याचं पाणी असावं, सगळ्या सुविधा असाव्यात. हे कुणाचं काम आहे? मुख्यमंत्री म्हणून नाही, त्या पांडुरंगाचं एक वारकरी म्हणून हे माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून यावेळेस देखील अनेक लोक पंढरपूरला गेले असतील आषाढी वारीला आणि आपल्याला चांगला अनुभव आला असेल. दर वर्षागणिक या ठिकाणी त्या आषाढी आणि कार्तिकीला जेवढ्या सोयी सुविधा आपल्याला देता येतील त्या दिल्या पाहिजे. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने हे श्री क्षेत्र गोदावरी धाम श्री महंत गंगागिरीजी महाराजांनी वारकरी संप्रदाय वाढीसाठी 177 वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. आणि आज त्या खऱ्या अर्थाने आज आपण इथं पाहतोय गेल्या 177 वर्षापासून श्री क्षेत्र सरला बेटच्या महंतांनी अखंड हरिनामा सप्त्याची ही परंपरा अविरत कायम ठेवलेली आहे. आणि म्हणून मी आपले महंत या ठिकाणी गंगागिरी महाराजांचे खऱ्या अर्थाने त्यांचं काम पुढे नेणारे रामगिरी महाराज यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो. आणि
मगाशी काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद पण घेतली. खरं तर विठ्ठलाची भक्तीची हरिनामाची परंपरा एवढी समृद्ध आहे की कुठलाही विक्रम त्यापुढे खुजाच आहे, छोटा आहे. आणि म्हणून आपल्या सप्ताची दखल घेतल्याने या गिनीज बुकाचंच वजन आणि उंची वाढलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात अखंड हरिनाम सप्ताह हे पंढरपूर, आळंदी, देऊ सारख्या ठिकाणी आणि राज्यभर आयोजित केले जातात. अतिशय सुंदर असं भक्तिमय वातावरण असतं. पहाटे काकड आरती होते, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी यांचं पारायण होतं. आणि आपण पाहतो की एक सगळीकडे भजनं, प्रवचनं, हरिपाठ अशी सगळी वातावरण निर्मिती होते. त्यामुळे हा आठवडा कसा जातो ते आपल्याला कळत देखील नाही. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोकामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावतामाळी, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, आपल्या प्रवचनातून, आपल्या निरूपणातून एक सकारात्मक दिशा समाजाला देण्याचं काम केलेलं आहे. तीच सकारात्मकता, एक पॉझिटिव्हिटी सगळ्यांनी जपली पाहिजे. आणि म्हणूनच काय आपण पाहतो ते बघा, आज जे काय चाललंय आपण पाहताय. आणि आता माझ्या बहिणी इथे आहेत. माझ्या बहिणींना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली. आज लगेच किती महिलांना मिळाले पैसे? 14 तारखेपासून सुरू झालंय. उद्या, परवा, 13 रक्षाबंधन पर्यंत सगळ्यांच्या खात्यात 2-2 हप्ते सगळे दिले जातील. आणि त्याचबरोबर ज्या माझ्या बहिणींचे फॉर्म कुठं त्रुटी असेल, काय अडचण असेल, ते देखील दूर केले जातील. जुलैपासून ही आपली योजना सुरू झाली आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जरी तुमचा फॉर्म भरला तरी 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि लाडकी बहीण केली आम्ही, तर विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली, आता लाडक्या भावाचं काय? आम्ही लाडका भाऊ पण आणला. त्यांना वाटलं हे आणणार नाहीत. त्यांना वाटलं लाडक्या बहिणीला पण लगेच काही योजना कशी देतील एवढी. यांच्याकडे कुठं पैसे आहेत? पैसे असतात पण देण्याची नियत लागते, नियत. आणि ती आम्ही दाखवली. आणि म्हणून लाडक्या भावाला पण 6,000, 8,000, 10,000 महिन्याला स्टायपंड देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि काल मी पाहिलं अनेक ठिकाणी नगरपालिका, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत ऑफिस, खाजगी कंपन्या, बँका यामध्ये अप्रेंटिसशिपसाठी मुलांना अपॉइंटमेंट देणं चालू झालं. आणि ही जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे 10,000 रुपयापर्यंत स्टायपंड मिळणार. ही योजना देखील या देशामध्ये आणणारं हे आपलं पहिलं राज्य आहे, महाराष्ट्र. माझ्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत वर्षात देण्याचाही निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील वीज पंपाने शेती करणाऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा देखील आपण निर्णय घेतला. जे आपले ज्येष्ठ आहेत सगळं आता झालं, बहीण झाली, भाऊ झाला, शेतकरी झाला. ज्येष्ठ म्हणाले आम्ही काय घोडं मारले. मग ज्येष्ठांना पण वयोश्री योजना आपण सुरू केली. 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. आणि लोकांना म्हणाले आम्हाला पंढरपूरला जायचं आहे, आम्हाला शिर्डीला जायचं आहे, आम्हाला अष्टविनायक करायचं आहे, आमच्याकडे पैसे नसतात. मग आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण सुरू केली आणि त्याचा पण नोंदणी सुरू झालेली आहे. अशा अनेक योजना आपण सुरू केल्या. लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. आणि त्याचबरोबर मी आपल्याला नारायणगिरी महाराजांना सांगतो, रामगिरी महाराजांना, की एक मुलगी उच्च शिक्षण घेत होती, तिला डॉक्टर व्हायचं होतं.
तिने आत्महत्या केली. कारण 50% फी आपण भरत होतो आणि 50% फी पालक भरत होते. पण 50% फी पालकांना भरता आली नाही, म्हणून त्या मुलीने आपल्या पालकांना चिंता नको, भार नको म्हणून आत्महत्या केली. रामगिरी महाराज, मी आपल्याला सांगतो, रात्री 12:30 वाजता मला कळलं. मी जवळपास 1 वाजता आमचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला. आपल्या सरकारमध्ये अशी घटना होता कामा नये. आपण म्हणतोय सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये अशा प्रकारची घटना घडता कामा नये. त्याच दिवशी आम्ही ठरवलं, जेवढ्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्याची 100% फी सरकार भरणार. महाराज, संधी मिळाली म्हणून बोलतोय मी. तुम्ही म्हणाले एकनाथ महाराजचं प्रवचन चालू झालं का? हे लोकांसाठी करतोय. हे आम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय, पण हे लोकांना बघवत नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबरोबर अनेक लोकांना पोटदुखी सुरू झाली, पोटात दुखायला लागलं. म्हणाले, हे काय देणार, हे कुठून देणार, हे फक्त चुनावी जुमला आहे, हे काय योजना होणार नाही. जसे पैसे खात्यात जमा व्हायला लागले की त्यांचे चेहरे पांढरे फटाक झाले आणि म्हणाले, लवकर लवकर काढून घ्या, पैसे लवकर लवकर काढा, नाही तर सरकार वापस घेईल. पहिले म्हणाले देणारच नाही, दिल्यावर म्हणतात लवकर काढा. अरे हे देणारं सरकार आहे, घेणारं नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून जे आम्ही करतो ते प्रामाणिकपणे करतो. जे होणार आहे तेच आम्ही बोलतो, जे व्हायचं, जे करायचं तेवढंच आम्ही बोलतो. आणि म्हणून आज सरकार स्थापन झाल्यापासून शिवासाहेब चालू आहेत, आरोप चालू आहेत, परंतु हा एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही कुठल्याही आरोपाला उत्तर आरोपाने देत नाही, कामातून देतो. आणि तुमच्यासारखे संत आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्हाला काही भीती नाही आहे. हा आशीर्वाद जो आहे संतांचा, या वारकऱ्यांचा, याच्यामुळे ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, काम करायची उर्मी येते आणि काम आपण करतो सर्वसामान्यांसाठी. आणि म्हणूनच आम्ही किती जरी राजकारणी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा तुमच्यापेक्षा आम्ही, आमचं स्थान जे आहे, हे आध्यात्मिक जे अधिष्ठान आहे ते मोठं आहे, संतांचं अधिष्ठान मोठं आहे, हे मी नेहमी सांगत असतो. कारण शेवटी संत परंपरा ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच आज एवढंच मी सांगतो की आज जो या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह जात होतोय, मला वाटतं एकदा आपल्या तिकडं वैजापूरला आलो होतो आणि वैजापूरला देखील पाहिलं मी. एकादशीला पंगत होती, आज पण एकादशी आहे. बघा कसा योगायोग आहे, एकादशीला एकनाथ तुमच्या दर्शनाला आलेला आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की माझ्या बहिणींना, की आजपर्यंत मी आकडा बघितला, 80 लाख माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. 80 लाख बहिणींच्या. आता उद्या 2-3 दिवसामध्ये जवळपास 1.5 कोटी महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. उरलेल्या बहिणींच्या टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील. ही सुरुवात झालेली आहे आणि ही थांबणार नाही. 2 महिने 4 महिने नाही, पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद आम्ही केली आहे आणि पुढची अनेक वर्ष तुमच्या आशीर्वादाने ही योजना कायम चालू राहणार, एवढंच आपल्याला सांगतो. पण जे लोक आपली दिशाभूल करतायत, महाराज फक्त दिशाभूल करून हे थांबले नाहीत, हे कोर्टात गेले, कोर्टामध्ये गेले, बोले ही योजना बंद करा. माझा न्यायालयावर विश्वास होता, न्यायालयाने त्यांचं अपील फेटाळलं, त्यांना एक जोरदार चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला
आणि त्यांचे तोंड पडले. आपण आनंदाचा शिधा देतो. दिवाळी, दसरा, गणपतीला काय मिळतं त्याच्यामधून? रवा, साखर, मैदा, डाळ, तेल एवढं आपण देतो. काही जास्ती काय उपकार करत नाही. पण त्याच्यावर पण कोर्टामध्ये जाण्याचं पाप या लोकांनी केलं. म्हणजे गरिबाच्या तोंडचा घास पळवण्याचं पाप कोण करतंय? मग माझ्या बहिणींना माझं सांगणं आहे, तुमचे भाऊ तुमच्या सोबत आहेत, मी आहे, माझ्याबरोबर आणखी 2 उपमुख्यमंत्री भाऊ आहेत, इथं बसलेले सगळे भाऊ आहेत. तुमची काळजी हे भाऊ घेणार. तुम्हाला जी जी मदत करायची आहे ती सगळी करणार. महिला सक्षमीकरणासाठी जे निर्णय घ्यायचे ते घेणार. आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो, फक्त खोडा घालायचं काम ज्यांनी केलंय, ही योजना बंद पडायचं काम ज्यांनी केलंय, त्या सावत्र भावांपासून सावध राहा. बरोबर आहे ना? तुम्ही सख्खे भाऊ आहे सगळे, तुम्ही सगळे सख्खे भाऊ आहेत आपण. आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. आणि म्हणूनच जे जे आम्ही बोललो ते ते केलेलं आहे. गरिबीची जाण आहे आम्हाला. सर्वसामान्य गरिबीतून आम्ही आलेलो आहे. आणि म्हणून जे करोडोमध्ये लोळले खेळले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्यांना गरिबीची कणव काय माहीत असणार? गरिबाच्या दुःख वेदना काय कळणार? ते मस्करी करतात, टिंगल करतात. अरे 1,500 रुपये काय भीक देता? 1,500 रुपये काय लाच देता? 1,500 रुपयांनी काय खरेदी करता? अरे तुम्हाला 1,500चं मोल नाही, पण माझ्या सर्वसामान्य गरीब महिलांना त्याचं मोल आहे. आणि म्हणून तुम्हाला लाच वाटली पाहिजे असे शब्द काढताना. आणि म्हणून राजकारणाच्या जागेवर करा. खूप संधी आहे. परंतु ज्या बहिणींना आम्ही हा आधार द्यायचा निर्णय घेतलाय त्याच्या आडवे आलात तर मग त्या माझ्या बहिणीच तुम्हाला बरोबर योग्य ते उत्तर देतील. आणि माझ्या बहिणींच्या पाठीशी संत रामगिरी महाराज पण आहेत, भावांच्या पण आहेत आणि माझ्या पण आहेत. त्यामुळे मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. मगाशी आपल्या बोरणारे साहेबांनी पण मला चिठ्ठी दिली, माणिकरावांनी पण आपल्या भाषणात सांगितलं आपल्या बेटासाठी जे जे काय मागच्या वेळेस पण आपण काहीतरी रस्त्याला पैसे दिलेले पर्यटनात 10 कोटी आणि 7 कोटी आणखी किती पाहिजेत? जे काही तुम्हाला लागतील 5, 10, 15 कोटी एकनाथ शिंदे ते पैसे देईल, सरकार ते पैसे देईल. कारण काय स्वतःसाठी नाही आहे, काय फक्त रामगिरी महाराजांसाठी नाही, येणाऱ्या सगळ्या तमाम भक्त वारकरी संप्रदायाला सोयी सुविधा मिळण्यासाठी आहे. त्यांनी स्वतःसाठी काय मागितलं नाही, हे मागितलं ते जनतेसाठी मागितलेलं आहे. माझ्या वारकरी तमाम भक्तांसाठी, बांधवांसाठी, भगिनींसाठी मागितलेलं आहे. आणि हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे सरकार कष्टकऱ्यांचं आहे, सरकार वारकऱ्यांचं आहे. आणि हे सरकार माझ्या माता भगिनींचं, युवकांचं, युवतींचं, ज्येष्ठांचं, सगळ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून जिकडे जातो, मला थोडा यायला उशीर झाला, ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्या 500 बहिणी तिथं येऊन थांबल्या होत्या त्या सह्याद्री गेस्ट हाऊसच्या समोर राख्या बांधायला. आणि त्यामुळे येता येता उशीर झाला. मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला सांगतो, मगाशी मला काही लोकांनी सांगितलं, अर्ज दिला, संत परंपरा ही मोठी आहे, संतांच्या आशीर्वादाने हे राज्यकारभार सुरू आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत पण करता कामा नये. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असेच आपले सगळे हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह कायम ठेवा. आणि
मी तुम्हाला मनापासून जिथं जिथं असे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन होतं तिथं तिथं मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो एवढंच सांगतो. आणि उद्या आपल्याला इतिहासात पहिल्यांदा आपल्याला आषाढी वारीच्या दिंड्यांना सरकारने 20,000 रुपयाचं अनुदान देखील देण्याचा निर्णय घेतला होता. आणि असं सरकार आहे आपलं. आणि म्हणून 2023 आणि 24 मध्ये जे आषाढी वारीला जात असताना 6 वारकरी बांधवांचा नाशिक मधले त्यांचा मृत्यू झाला होता अपघातामध्ये. आणि म्हणून मी त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांच्या परिवाराला 5-5 लाख रुपये देण्याचा निर्णय इकडे घेतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हरिनाम सप्ताहाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.